शिरूर तालुक्यामधल्या संवेदने गावामधल्या खुनाच्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळाले। 21 सप्टेंबरला हत्या झालेले सुरेश सोमा मोठे प्रत्यक्षात जिवंत असल्याचं आता समोर आलंय आणि शिवाय सुरेश मोठेने स्वतःच त्याच्या मित्राचा खून केल्याची कबुली दिली आहे। मोठेंच्या हत्येप्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपींनी सुरेश मोठे आळंदी इथं असल्याचं सांगितलेलं। जमिनीच्या वादातून सुरेश मोठेची त्याच्या भावानंच कुऱ्हाडीचे वार करून हत्या केल्याचं पुढे आलेलं। या आरोपामध्ये नाथा मोठे अटकेत आहेत, पण आता सुरेश मोठे स्वतः जिवंत असल्याचं समोर आल्यावर चौकशीची चक्र फिरली आणि मोठे स्वतःचा खुनी असल्याचं पुढे आलंय। आणि यावर आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे सध्या आपल्या बरोबर आहे। साईदीप, काय नेमकी माहिती मिळते या प्रकरणातली पुढची आता? बरोबर आहे। 10 दिवसापूर्वी सुरेश सोमा मोठे यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली होती। जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर स्पष्ट झाले होते। त्यांच्या सख्या भावाने अशी हत्या केली होती असे त्यांच्या मुलाने जी फिर्याद दिली होती त्यामध्ये असा उल्लेख केला होता। परंतु 10 दिवसानंतर सुरेश सोमा मोठे हे बाहेर फिरत होते। त्यानंतर त्यांची स्वतःची घरच्यांनी सुरेश सोमा मोठे यांची दस्तक्रिया देखील घरच्यांनी घातली। 10 दिवसानंतर कॉल ज्यावेळेस ट्रॅप केला त्यानंतर सुरेश सोमा मोठे हे पंढरपूरवरून आळंदीमध्ये येत असल्याचे कॉल ट्रॅपवरून निष्पन्न झाले। परंतु स्वतःच्या भावांना अद्दल घडवण्यासाठी मित्राचा खून हे सुरेश सोमा मोठे यांनी केलेला आहे। अनुपम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल साईदीप ढोबळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।